नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट ग्रुप या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झायडस या कंपनीच्या लिक्विड झायडा मिल्क याबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या झायडा मिल्क या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना ज्या वेळेस आपले व्यालेले पशु असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंची ज्या ठिकाणी डिलिव्हरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता ही नक्कीच होत असते। तर यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर एनर्जीची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांचा जारवार पडण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ग्लुकोजची जी लेवल आहे ती कमी झालेली असते। त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आहे, सोबतच त्यांच्यामध्ये किटोसिस हा जो आजार आहे त्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये यामध्ये होण्याची शक्यता असते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या कारणांमुळे आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते देखील कमी होत असते। पशुपालक मित्रांनो, या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण झायडा मिल्क या लिक्विड बाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, झायडा मिल्क या औषधामध्ये आपल्याला ग्लुकोनियोजेनिक प्रिकर्सर्स दिलेले आहेत, निकोटिनामाइड दिलेले आहे आणि क्रोमियम दिलेले आहे। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा। तर पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण जर आपले गाभण पशु जे असतील त्यांच्यामध्ये व्यायच्या आधी साधारणतः एक 10 दिवस जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी त्यांना एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड झायडा मिल्कच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना करू शकतो। यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंची जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होण्यासाठी नक्कीच चांगले फायदे या औषधामुळे आपल्याला पाहायला मिळतील। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंची डिलिव्हरी नॉर्मल होईल त्यामुळे आपल्या पशूंमधील पुढच्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी या झायडा मिल्क या औषधाचा आपल्याला फायदा होऊ शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर देखील करू शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये एनर्जीची कमतरता होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम होते। त्यामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, झायडा मिल्क या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये होणाऱ्या जे मेटाबॉलिक आजार आहेत, यामध्ये किटोसिस असेल किंवा मिल्क फिवर असेल, हे जे आजार आहेत हे टाळण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला फायदा होऊ शकतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर या औषधाचा वापर सुरू केला तर आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढेल, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते देखील कमी होतील। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंची ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जी एनर्जी खर्च झालेली आहे ती भागवण्याचे काम देखील या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगले फायदे या झायडा मिल्क या औषधामुळे होतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते, सोबतच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आली असेल तर त्या ठिकाणी देखील आपण या झायडा मिल्क या औषधाचा वापर करू शकतो। या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची जी कमजोरी आलेली असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील खूप चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असते। यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण जर या औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो। यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड झायडा मिल्क या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल, यामध्ये मिल्क फिवर असेल, किटोसिस असेल किंवा डाउनर काऊ
सिंड्रोम असतील किंवा पायका असेल, हे आजार झाल्यानंतर सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपण जर या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये हे जे आजार झालेले आहेत ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, झायडा मिल्क या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते अचानक कमी झाले असेल किंवा कुठल्या कारणास्तव जर कमी झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजननासंबंधित कुठल्या अडचणी असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते, त्यामुळे आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील या झायडा मिल्क या औषधाचा आपल्याला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या औषधाचा डोस आपण आपले पशु व्यायच्या आधी जर देणार असाल तर त्या ठिकाणी आपण 100 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे व्यायच्या आधी 10 दिवस या औषधाचा वापर करू शकतो। सोबतच आपण जर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांच्यामध्ये जे होणारे आजार आहेत ते टाळण्यासाठी किंवा त्यांची जी इम्युनिटी आहे, त्यांच्या शरीरावरती जो आलेला स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी आपण जर या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 100 ते 200 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपले जर जास्त दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण 200 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील किंवा आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर योग्य प्रकारे वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण नक्की या झायडा मिल्क या औषधाचा वापर करून पहा, आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।